यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरा असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. पण ही वेळ का आली? ज्यावेळी आपण अजितदादांना खपाखपा मतदान करत होतो किंवा एकनाथ शिंदेंना खपाखपा मतदान करत होतो, त्याच वेळी आपल्याला हे माहिती होतं की आपण कोणालाही मतदान केलं, एकनाथ शिंदेला केलं काय किंवा अजितदादांना केलं काय, तरी आपण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनाच सत्तेवर बसवणार आहोत हे त्यावेळी मतदान करणाऱ्याला माहिती होतं आणि आपण ज्यांना सांगत होतो त्यांनाही माहिती होतं. पण मग आता जर एकनाथ शिंदे डबल डुलकी वाजवत असतील तर त्यांचं चुकलं कुठं? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असताना ते देवेंद्र फडणवीसांना कधीही एका पायावर राजीनामा देत होते नेऊन. कारण 2014च्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे खिशात राजीनामा घेऊन फिरत होते आणि ते सगळ्यात जास्त विश्वासू म्हणून उद्धव ठाकरेंचे होते. किती वेळ लागला? 10 मिनिट लागले नाही हो त्यांना. आणि ते गेले का गेले, कशासाठी गेले? पण ते डबल डुलकी वाजवणार नाहीत. फक्त जसा भाजपनं धर्माचा साबण आणला आणि भ्रष्टाचार आणि चोरीचे डाग धुण्यासाठी तो साबण वापरतात ती लोक, किंवा संस्कृतीचा साबण आहे त्यांच्याकडे वेगळा, देशभक्तीचा साबण आहे, त्या साबणानं धुतला की माणूस अगदी स्वच्छ होतो राजकारणामध्ये. कारण त्याचे सगळे डाग धुवून स्वच्छ होऊन जातात. अगदी तसं आता जातीचा डाग, आता आपण एकनाथ शिंदेचे जे डाग धुण्याचा प्रयत्न करतो का हो? एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी लाठी हल्ला केला त्यावेळी अजितदादा आणि एकनाथ शिंदे कुठे होते? बरं, आपण देवेंद्र फडणवीसांना एकमेव मराठ्यांचा शत्रू म्हणत असू आणि अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना खपाखपा मतदान करत असू, तर मग आपला शत्रू देवेंद्र फडणवीस कसा? म्हणजे आपण एक तर अजितदादा पवारांना आणि या एकनाथ शिंदेच्या पक्षांना आपण मतदान करणं म्हणजे आपण हे विसरलो की देवेंद्र फडणवीसांनी जे काही अंतरवाली सराटीमध्ये आपल्या बायका पोरांची डोकं फोडली, रक्त सांडलं नव्हे, अगदी तुरुंगात लेकरं निवू कुचू डांबली. मग इतकं केलेलं असताना देवेंद्र फडणवीस यांची म्हणजे आपण आई बहीण सुद्धा काढली हो. आणि मग त्यावर भाजपच्या नेत्यांनी बॅनर सुद्धा लावले होते महाराष्ट्रभर, आई. म्हणजे इतकं शत्रुत्व मराठ्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं होतं. आणि आता आपण म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यामध्ये मराठ्यांचा वाटा आहे. कसा? देवेंद्र फडणवीसांना वाटा कसा? एक तर देवेंद्र फडणवीस आपले शत्रू आहेत म्हणा मराठ्यांचे, नाही तर देवेंद्र फडणवीसांना आपण सत्तेवर बसवलंय म्हणा. दोन्हीपैकी एक म्हणावं लागेल ना आपल्याला. दोन्ही गोष्टी कशा असतील, ते आपले शत्रूही आहेत आणि आपले म्हणजे आता ते विश्वासघात बी करतायत. म्हणजे आपण त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांचं आपलं बरं चाललं की ते पाय छाटतात. अहो, ते पाय छाटण्याची वृत्ती आहे त्यांची. संघ भाजपा देवेंद्र फडणवीस यांची विश्वास ज्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली आहे ना, त्याची मान मोडली गेलेली आहे. बिहारमध्ये JDU कुठे आता सापडणार नाही पुढच्या निवडणुकीपर्यंत. आसाम गण परिषद आहेत म्हणजे आसाममध्ये आता ते सापडत नाहीत कुठं. ओरिसामध्ये बिजू जनता दल कुठे, गोव्यामध्ये बघा तो पक्ष गिळंकृत केला, खाऊनच टाकला सगळा. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे हाल, राष्ट्रवादीचे हाल, हे जे काही केलंय ना, ही त्यांची मुळामध्येच विश्वास टाकलं की पाय छाटण्याची हा स्वभाव वृत्ती आहे, तो गुण आहे त्यांचा. मोठं व्हायचं असेल त्यांना ते करावं लागतं आणि त्यांनी का नाही करावं? पण ते ज्यावेळी आपण मराठी म्हणून जर या अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना मतदान करू, त्यावेळी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतात. आणि ओबीसीचा DNA आहे देवेंद्र फडणवीसांचा भाषणामध्ये. म्हणजे भाषणामध्ये ओबीसीचा DNA. आणि हे जेवढे पडळकर असतील, राम शिंदे असतील,
हाके असतील, वाघमारे असतील, ही सगळी ओबीसीची नेते मंडळी या देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस म्हणतात. त्याचं कारण काय की मराठ्यांची जिरवायची असेल, आपल्याला मराठ्यांना जर जाग्यावर ठेवायचं असेल तर आपल्याला देवेंद्र फडणवीसांना मतदान करावंच लागतं भाजपला. जसं धर्माच्या नावाखाली मुस्लिमांच्या मनामध्ये एक भय आहे, घालून दिलं जातं हिंदूंमध्ये की भाजपला मतदान करा नाही तर मुस्लिम आपल्याला ठोकून काढतील, तसं आता ओबीसींच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं, त्यांच्या विचाराच्या संघटनांनी या ओबीसींच्या मनामध्ये तसं भय घातलंय. आपल्याला सगळ्यात मोठा धोका या मराठ्यांच्यापासून आहे आणि म्हणून मराठ्यांना जर वटणीवर आणायचं असेल, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर देवेंद्र फडणवीस हा एवढा शूरवीर मराठ्यांच्या समोर दंड थोपटून उभा राहणारा कोणीच नाही आहे. म्हणजे तिकडं ओबीसी मूर्खात काढले आणि इकडं मराठे मूर्खात काढले. आता एकनाथ शिंदे डबल ढोलकी आहे का? हो, 100% डबल ढोलकी. काय केलं एकनाथ शिंदेंनी जेवढे काही आता मराठा समाजाच्या आंदोलनाला कमकुवत करणारी लोक आहेत, जे काही मराठा आंदोलकांच्या विरोधामध्ये बोलतात, त्यांना त्यांच्या पत्रावळी उठवायला सुरुवात केली, त्यांना ऑफिसमध्ये आणणं, म्हणजे यांचे प्रवक्त्यांनी त्यांना मान सन्मान देणं, या ज्या काही गोष्टी घडायला लागल्यात. म्हणजे एक तर एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे म्हणजे हित करते आहेत असं कोणत्या तोंडाने म्हणता येते रे? नाही येणार आहे. आणि अजित दादा असतील, एकनाथ शिंदे असतील, हे दोघंही कुठेतरी ईडी, सीबीआय किंवा दबाव याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी पळवलेली आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे केवळ आणि केवळ मराठ्यांचं मतदान घेण्यासाठी, आणि हे लक्ष्मण हाके सारखे अथवा कोणते पडळकर असतील, हाके असतील, वाघमारे असतील, हे देवेंद्र फडणवीसांना बॉस मानतात आणि त्यांच्या या ओबीसींचं मतदान देवेंद्र फडणवीसांकडे बघून होतं आणि मराठ्यांचं मतदान एकनाथ शिंदे आणि या अजितदादांच्या पक्षाकडे बघून होतं. पण शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणून देवेंद्र फडणवीसांचं आणि मराठ्यांचं जे काही वैर आहे ते राजकीय वैर आहे, यामध्ये कुठेही वास्तविकता अजिबात नाही. आणि एकनाथ शिंदे हे डबल गेम खेळतायत का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.